सरिता, अगं ये ना, बस गार्ड मध्ये. नको, रवान दे. अगं बस ग, तोपर्यंत मी जरा बघते गोळी कुठे येते. बरा, बसते. मिळाली गोळी? नाही ग, तीच शोधतीये. माधवचं असं असतं ना, सगळं घेतो पण जागेवर काही त्याला एक गोष्ट ठेवता येत नाही. त्यामुळे मग ही अशी आयत्या वेळेला शोधाशोध करावी लागते. हा, किती पडली? गाडी महाग असत ना? हो. तुमचा बरा आमका बैल जरी घेऊचो झालो तरी आम्ही विचारच करता, पुढे घेणं काय होत नाही. गाडी काय घेणार? सरिता, अगं असं नसतं. ही गाडी आपली सगळ्यांचीच आहे की नाही, आणि तुम्ही सुद्धा घ्याल ना तुमची गाडी कधीतरी. मिळाली? ही बघ मिळाली. हा, भाऊजींना दे, म्हणजे त्यांना बरं वाटेल. चालत. चल जाऊया. जाऊ बाय. या दार असा अचानक कसा बंद झाला आणि उघडत पण नाही. हा? सरिता, बघते मी. ते बटन प्रेस करून बघ. नाही हो, काहीच नाही होत. थांब, मी बघते. कशी झाली गाडी ही लॉक? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?